4 वाजल्यापासून काकूयात येऊन बसलो तुम्हाला सांगतो. आज जेवलो बिवलो पोट भरून हिथंच. काकून अंड्याच्या पोळ्या केलत्या, बाजरीची भाकर पोट भरून खाल्ली बघा. 4-5 दिवसातनं पोट भरून बाजरीची भाकर 2.5 भाकरी खाल्ल्या बघा. बर काय उपाशी मरत जाऊ नको, येत जा इकडे जेव्हा काय करा काकून मग काय धरणं नाद लावलाय. उपाशी मरत जाऊ नको, हिथं येत जा रोज. जा इथं खा जा. सांज सकाळ रोज येत जा म्हणते मला काकू. पण मीच येत नाही इकडं, कुठं रोज जायचं म्हणून बरं आज म्हणलं चला जाऊन यावं. असू दे रोज येत जा, आ पण पोटानं मारायचं नाही काय. खातो आपलं भजी बिजी काय गावल ते खातो आपलं. रोज यायचं. लय टेन्शन दिले बायानी मला. लय नाही सांगा घालू दे आता, का करायचं बाया अति उशीर झाली त्या ग. शाला गेली मरून का करायचं. मग काय असू दे मयाचं काय कोण आहे तेव्हा. घरातली बाया अति हुशार झाल्या. मांदाळ यांना खायला पियाला घालून माझ्या उलाटल्या बाया. तू काय काळजी करू नको, ये रोज ये. लय उलाटल्या काकू. तुला माहित आहे किती सांभाळते बाया. सांभाळते नव्हते सांग. सांभाळे होते की काय. बाजार ही 15-15 दिवसाचा बाजार आणत होतो का नाही. आणू तुझं बरं आता काय असू दे. अगं दुनियात चाललंय तसं. दोघी मिळले ते मला येड्यात काढते द्या. हम्म. दोघी मिळून मला येड्यात काढते द्या. बरं आता काय करायचं असू दे, रोज येत जा जेवायला. काय करायचं पोटानं मरू नको. नाही हो, कुठं तुला फिर इथं उगं करावं लागतंय. हं. मी आपलं गावात सकाळ बघ भजी खाल्लं होतं. कशाला बघ भजन पोट भरते. काय? ये, रोज ये. काल अंडी तुला काय नको म्हणत नाही. होय तू नाही की म्हणत नाही कधी पण ये म्हणतो. काय दुस्तिनीचा पोरगा आहे माझ्या, काय नाही. हाय की पर उगं कसं आहे हं. एकदा रोज यायचं. रोज ये ना घालू दे आता काय करायचं. का पोटानं मारायचं मग हाल माही कसा काय बरा आहे का. अगं ते सुद्धा जेव म्हणत नाही. नाही ते सुद्धा मला जेव म्हणत नाही. आता काय भावानं म्हणलं पाहिजे की. जेव सुद्धा म्हणत नाही ते मला. भावानं हा. बोलवायचं दोघच आहे आता. नाही नाही कुचक्यागत म्हणतो नुसता. जेवतो का कुचक्यागत. कसं करावं पडदा जेव कवाशी वस्तीला तर सांगायला. जेव म्हणून हाताला धरून ओढून जेवायला सुद्धा नेत नाही. आता काय काय आणि मी ह्याला रोज मटणं घालत होतो. रोज मटणं आता एकमेकाची माया करा. बोकडाचं मटण चिकन आई गेली मरून पण आहे आता. अंडी एकमेकाची माया करून राहावा तुम्ही जपलं. पण आता तू म्हणतोय भाकरी बी दिना ती, मग ये रोज तू जेवून जात जा. मग का करायचं आता मग? मुदाम तशी करते ग. मला सगळ्यांनी हे केलंय वाळी टाकलंय मुदाम. कसं करा मला माझ्या जी बुद्धीला जी गोष्ट पटत नाही ती बाया मुदाम करते द्या. काय जे मला पटत नाही आता त्यांना सांगाय नाही कोण बोलाय नाही कोण. अतिशहाणे झाले का आता ते. हम्म. आई असतं म्हणजे असं केलं असतं का हिने. नाही नाही हा पळती द्या मनाला आलं का दोघीच पळती द्या. शाला असते म्हणजे माझ्या उरक उरक जाहिराती करायला जाते द्या. हा? नटून थटून. कसं करावं आता. ते शाला ते नाही ते सांगायला बोलायला का करायचं म्हणून आपलं ते कशा बी करायला लागल्या. मग आता का करायचं. लय अवघड म्हणजे डोकं क्रॅक पण गेलंय. सकाळी तुला सांगतो 2 बाया लावल्या होत्या. ते केंबाळ तोडलं, कणस मोडली. आता उद्या अजून बाया लावली त्या. कवठळीतनं जाऊन बाया आणणार कसं तिथनं. पण ह्यांना म्हणलंय माझ्या रानात सुद्धा तुम्ही फिरकायचं नाही. असू दे त्या दिवशी आलत्यात आणून लावल्या रानातनं. अजिबात फिरकू नका म्हणलं माझ्या असू रानात. दे आता का करायचंय. शाला बी नाही तुम्ही आता दोघं एकमेकाला राहावा नीट. का करायचंय कशाला उघड तंटा. अगं घर मी बांधलं. माझं घराचं घर पैसे मग चांगलं बांधले. बांधलं का नाही. फुकाट झाला असेल का ते घर सांग. नाही नाही पैसा दे ना. त्याच्याकडे मुलखाचा हलमाकडे मुलखाचा पैसा दुधाचा पगार त्या खात्या येतो सगळा. कसं करावं. आणि 1 रुपया दिना झालाय. आलं मग हिरम्या पाडली. हिरीतलं 50,000 राहिले अजून. आता काय करायचं हाल मला कवा सांगा येऊ आता. अगं सांगाय ना व नुसतं ऐकून घेतो नुसता. हं. होय होय तेवढ्यापुरतं नुसतं गोळमाड बोलतोय. येड्या त्याला बायको शिकवत असेल. तसंच झालं या. का करायचंय. ह्यात म्हणू नको नाही ऐकून जाईल तुझ्या वाजून पुन्हा बिसलं. आता काय करायचं मग. ही हिडीव बघतील. आणि म्हणते मग ते आता तुला अन्न बी दिना ती पाणी बी दिना ती मग का बोलायचं. मी आता ठरवलं या. हं. आता मका 2 तुकडी गेली. हं. 40,000ची वली मका झाली. मसराला ठेवून ये का कशाला भेटू दे तिकडं. मी विचार करत नाही आता. मसर का मी खाव ना तिकडं त्याला दिली ती शाला मसरं. बिकू दिली असती का तुम्हाला. मग हो भाकरी घाला ह्यांना कळत नाही त्या. कधी तर मोबाईल घेऊ नको म्हणलं असताना या आमच्या पुनमीनं काय केलं. त्या पूजीनं मोबाईल घेतला. कसं नको म्हणला. मला सांग ती आता व्हायला राहिला या. राहिला तुला माहित नाही का ना कशाला मी आधी या. आता किती व्हायला राहिला की मोबाईल त्याला दिला ती पूजीला हं. की 17,000चा मोबाईल. कसं करायचं.
आणि हिनं फुलवलं मोबाईल घे म्हणून आणि पदरचं पैसं त्या पूजेच्या मोबाईलला घातलं. का करावं घर जाऊन पैसे या फरक असं कोण देते का? आमटीच्या दुधाचं खाया आणि दुधाचं नाव रुपड्या शेळ्या ऐकल्या, शेळ्याचं पैसे दाखवलं सगळं त्यानं. 2 शेळ्या तेवढ्या मला ठेवली द्या कसं करायचं आणि म्या 9,000च्या कोंबड्या एकात आणली द्या का करा आणि माझ्या कोंबड्याची रोज अंडी खालती ती. मी इकडे तिकडे गेलो अंडी दळवून ठेवली ती कसं करायचं आणि मला अंड खायला नाही. पण मावी माया करत नाही का अगं तिनं तर सगळा बाजार उठवलाय माझा, आता काय करा तिनंच नखरा केलाय सगळा. काय लय टपोरी झालंय माझं. मग लय पण मोहर आली मला. मोहर नको लय पुढे गेली ती. काय करायचं असे कंडिशन झाले काकू. कसं करायचं मला तर ते घरात तोंड सोबत गोठा झाले या. बरं येत जा इकडं मग पण काय करा का करायचं उगं लेकरायची म्हणून आपलं शांत बसतोय. आज शानी होईल उद्या शानी होईल, पण हे काय शानी होईल ती समज झाली. बरं येत जा मग आता कसं करायचं मग पण मग माया करणं म्हणले अगं माया म्हणजे काय, मोबाईल घेऊ नको म्हणून मी तिला का म्हणलं मोबाईल घेऊ नको. पत्राचं पैसे कोण नसेल का सांग नाही हा, एवढं पैसे लय तरी बोलायला. नीट मग करायचं मी पण आता ठरवलंय 40,000ची मका ऐकली आहे, रोज हाटीला जाऊन खायचं. नको पैसे घालवाय लेकरा बाळांना बाजार हाट आणाय धान्य आणायला लागते कशा मी त्या पोरीच्या नावावर पैसे टाकलं, माझ्या पोरींच्या दोन्ही टाकलं जाऊ दे ती भावाजी आपलीच म्हणून तो आणि एवढं एवढं करते ती पोरगी म्हणून तिच्या बी नावावर मी पैसे टाकलं. मग ते बी तुला कुचेटवाणी मागतोय अजून आणि ती एवढं हे करून पिन मला अनाथ मागती दे, अनाथ कसं करायचं आता हसती दी आण घालणं होईल यांना. का करा पण मला कळत नाही का मग तिला कळत असतं, तिनं आता जिरवाई धरवली आहे ना. तिला वाटतं काय मी शानी, तिला शानी म्या केली, तिला म्या शिकवलं सगळं. होय तिला काय येत होतं ग नाही हा, तुझं बघ शिकली मी घर हे सगळं म्या शिकवलं आणि मला आता तिने येड्यात काढायचं ठरवलं या. तसं कशाला करायचं मालकीने तुझ्या तिला कळायला पाहिजे. मग त्या पूजीनं मारलं बोकांडी चढून तवा वर नंबराला जाणार होती का गेलं साली, ते पण मला हा फिकून हाणलं आणि तिची आता माया करते आणि तिची ही माया करायला लागली आहे. कसं करायचं शे माझ्या बुद्धीला पटणं झालंय. तू खाया पियाला घाल, होय. तिला हाटीला जेवाय घे, तिला एखादी साडी घे, होय. पण एवढी मोठी रक्कम म्हणजे तिला एवढी तू बाळली का, म्हणजे माझ्यापेक्षा पण ती तिला जवळची वाटा लागली. आता का कर जावची माया करते जावची आणि जावं भरावली तवा तवा बेदल असताना तवा वराडली तात्या हा का तवा गाईवर घातला तवा तिच्या अंगावर पडत होती. मग तवाच एवढं जावं प्रेम होतं चालू तवाच हे करायचं ना. होय. मग कशाला हे करायचं, तिला तिनं का- धापणारे तिला ते घातलं होतं तसलं ती बसायचं तसलं. घातलं हा मान अशी आणि हिनं धरून पाप बसली केलं होती. असेल. हा हिच्या अंगात काय ताकद आहे या. हं. आणि ही माझ्यापाशी तुला काढती या. तुला आणली नाही हा जाऊ दे की मग मी आता मक्काचे पैसे सगळे उडवतो, काय गरज आहे मला तर, बरं येत जा इकडे मग काय गरज नाही बघ मला फिर. बाया शेतीला बाया रोज बाया टिचल्या लागणार, काय संपायची संपू दे. नको का मी आता ठरवलंय, का बाया फुकाटी ते मी चिडे जर पिटलो तर एकर इकीन, 1-2 एकर इकीन, त्या पोरींच्या नावावर टाकीन, बाकी पैसे निवांत चैनत खाईन. आणि खायचं काय काय खाटीला जाऊन खायचं निवांत, आणि ते मागला कुटुंबा मरत नाही तिला, हा? पोरांच्या नावावर टाकायचं, असं कशाला करायला तिला एकाच दाखवायचा एकदा. लय पण मोर आली म्हणाली. मग काय मी आज जात नाही, आज घरी, आज इथं झोपतो, बरं झोप घरीच जात नाही. काय करायचं मग मला त्या घराकडे जा वाटणं झालं या, आज इथं झोपतो आपलं निवांत तुझ्यापाशी. झोप लय टकोर एवढं जी बेकार टकोर हल्ले ना, लय बेकार. बरं येत जा रोज मग कोण भांडणं चालले ती म्हणल्यावर भाकरी दिना ती म्हणल्यावर आता का करायचं मग काय सांगायचं तुला, म्हशीकडे झाले तर काय, लय म्हशी कशात झाली आता. तरी मका बाळ घातली जळली होय लय टकोर धोका लागलाय काकू, दिस असा काढतोय काय सांगायचं आहे. रात्री झोपली तरी पण टेन्शन येतं या. मग ते पण मला कळायला पाहिजे ना तुझ्या. ये की तिला सांग एखाद दिवशी, आता कवाशी येऊ झाड जरा तिला चांगली. येते आता एखादीशी का करायचं मी आज घरीच जात नाही, झोपतो आज काकू कशी. झोप. शाला माझी रोज येत होती मग काय येत होती, सारखी येत होती बाई शाला. जर 2 रोजाला येत होती. हा येत होती का करायचं